कस्तुरीगंधा द फ्लावरिंग ट्री भाग 28. दरवाजा बंद असल्याचे पाहून कांचना तशीच मागे सरली. ती परत आपल्या खोलीत जाण्यासाठी वळतच होती, तेव्हाच तिच्या मनाने तिला रोखले. कुठे जातेस कांचना? थांब ना. बघ तरी, या क्षणी तलावावर नक्की कोण आंघोळ करत आहेत? विचारात गुंग असतानाच समोर तिला एक मोठे पातेले दिसले. वेळ न दवडता ती त्या पातेल्यात दडून बसली. त्यात बसूनच तलावावरून कोण बाहेर येतो हे तिने पाहायचे ठरवले. कितीतरी वेळ झाला, पण कोणच दरवाजा बाहेर येत नव्हते. तिचे डोळेही बंद होऊ लागले होते, पण तिने स्वतःला रोखून धरले, कारण तिला ही संधी गमवायची नव्हती. तेव्हाच तलावाचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला. तो आवाज ऐकताच तिने स्वतःला अधिकच लपवून घेतले. तलावाचा उघडलेला दरवाजा पुन्हा बंद करण्यात आला. कोणीतरी हळूच जात असल्याचे तिला जाणवले. त्या व्यक्ती पुढे जाताच तिने हळूच बघितले. पाहतो तर पुढे श्रीधर दादा आणि कस्तुरी वहिनी होती. त्यांना पाहून तिला आश्चर्यच वाटले. ती तशीच पातेल्यात बसून राहिली. श्रीधर दादा आणि कस्तुरी वहिनी यावेळी दोघही तलावावर काय करत होती? श्रीधर आणि कस्तुरी आपल्या खोलीत गेली. ती दोघही गेल्याची खात्री होताच कांचना हळूच पातेल्यातून बाहेर आली. ती तशीच चोर पावलांनी तलावाकडे गेली. तिने आवाज न करता तलावाचा दरवाजा उघडला. दरवाजा उघडता क्षणीच कस्तुरीगंधाचा सुगंध दरवळला. तिने आजूबाजूला पाहिले. सगळे काही स्वच्छ दिसत होते, जसे की आत्ताच त्या जागेची साफसफाई झाली आहे. तेव्हाच तिची नजर तलावात गेली. तलावात काही कस्तुरीगंधाची फुले वाहत बाहेरच्या दिशेने जात असलेली तिला दिसली. काय? कस्तुरीगंधाची फुले इथे? आज श्रीधर दादा आणि वहिनीला या क्षणी ही कस्तुरीगंधाची फुले इथे कोणी आणून दिली? ती दोघही जेवण झाल्यानंतर आज तर माझ्या आधी झोपायला गेली होती. तेव्हा त्यांच्या हातात काहीच नव्हते. मग इथे ही फुले राजमहालात कोणी आणली? हा नक्की काय प्रकार आहे? श्रीधर दादा आणि वहिनी आमच्यापासून काही लपवत आहेत का? सकाळ झाली. मोठ्या बाईसाहेब आंघोळ करून तुळशी वृंदावनात पाणी घालत होत्या. तेव्हाच कांचना उठून धावत धावत तिच्याकडे आली. आई, मला तुला काहीतरी सांगायचे आहे, कांचनाने हळू आवाजात म्हटले. सांग ना. मोठ्या बाईसाहेबांनी तुळशीला प्रदक्षिणा घालत असताना म्हटले. काल रात्री श्रीधर दादा आणि कस्तुरी वहिनी तलावावर एकत्र आंघोळ करत होत्या. कांचनाने काल रात्री घडलेली गोष्ट सांगायला सुरुवात केली. गप्पच ग, आगाऊ कुठली. तुला काही लाज लज्जा शरम वगैरे आहे की नाही? मोठ्या बाईसाहेब संतापत म्हणाल्या. अगं पण माझे पुढे ऐकून तरी घे, कांचना म्हणाली. हे बघ, मला काहीही ऐकायचे नाही आणि यापुढे असले धंदे केलेस तर मार खाणार आहे तू माझ्याकडून, असे म्हणत मोठ्या बाईसाहेब घरात गेल्या. ही आई पण ना काही ऐकून घेतच नाही, कांचना नाराज होत म्हणाली.
मामी तिथे जवळच बसली होती. ती त्यांना पाहत होती. कांचनाचे बोलणे न ऐकताच मोठ्या बाईसाहेब गेल्या हे तिच्या लक्षात आले. काय ग कांचना, काय सांगत होती आईला? मामीने आपले दात घासत असताना कांचनाना विचारले. काही नाही, सोडून द्या तो विषय, नाहीतर तुम्ही पण माझ्यावर ओरडणार. कांचना तोंड वेडेवाकडे करत म्हणाली. अग, सांग तरी. मी ऐकते ना, मामीने म्हटले. खरंच सांगू? कांचनाला पण आपल्या मनात असलेले कोणाला तरी सांगावेसे वाटत होते. अग बाई हो, सांग की, मामी म्हणाल्या. हे बघ, पण मग माझ्यावर ओरडायचे नाही, मला आगाऊ म्हणायचे नाही. कांचनाने आपल्या अटी घातल्या. हो, सगळे मान्य, मामीने हसत म्हटले. मामी, काल रात्री श्रीधर दादा आणि कस्तुरी वहिनी तलावावर आंघोळ करीत होते. कांचना म्हणाली. छी छी, हे सांगू पाहत होतीस का तू मला? आगाऊ कुठली? आणि त्यांना मेल्याना पण शोभते का हे? शिव 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 शिव, कलियुग आला आहे रे बाबा, कलियुग, मामी म्हणाली. झाले, तू पण आता तेच म्हणाली ना, कांचना म्हणाली. अग, पण गोष्टच तशी आहे ना, मग मी दुसरी कुठली प्रतिक्रिया देणार? मामी म्हणाली. अग, पण पुढची गोष्ट तरी ऐक, कांचना ओरडत म्हणाली. आता आणि पुढची गोष्ट सांगू नको ग बाई, तू आणि तुझ्या जिपेला काय हाड वगैरे नसते, नको त्या गोष्टी कशाला पाहतेस? मामी दात ओठ खात म्हणाली. अग, पुढे ऐकून तरी घे. श्रीधर दादा आणि कस्तुरी वहिनी तिथून गेल्यावर मी तलावावर गेले होते. तर पाहतो तर काय, तलाव कस्तुरी गंधाच्या फुलांनी भरला होता. कांचनाने आपण पाहिलेली गोष्ट सांगितली. काय? कस्तुरी गंधाची फुले? पण त्यांना कोणी आणून दिली? हे ऐकताच मामीला पण आश्चर्य वाटले. तोच तर प्रश्न आहे ना, त्यांना इतक्या रात्रीची कस्तुरी गंधाची फुले कोणी आणून दिली? कांचनाने विचारले. कदाचित तिची बहीण तर आली नसेल. नाही मामी, आपल्या घरी आणखी कोणच आले नव्हते. मला झोपच येत नव्हती, मी जागीच होते, कांचना म्हणाली. तर मग ही कस्तुरी गंधाची फुले आली तरी कुठून? तेच तर मला शोधायचे आहे, कांचनाने विचार करत म्हटले. संध्याकाळ झाली होती. श्रीधरचे बाबा अंगणात फेऱ्या मारत होते. तेव्हाच एक पोस्टमॅन एक तार घेऊन आला. श्रीधरच्या बाबाने तार आपल्या हातात घेऊन वाचली. त्यावर संदेश होता. श्रीधरच्या आत्याचा नवरा खूपच आजारी आहे. तार वाचताच श्रीधरचे बाबा दुसऱ्या गावी आपल्या बहिणीकडे जाण्याची तयारी करू लागले. अण्णा, लवकर घोडागाडी काढा, आम्हाला आत्ताच्या आत्ता परगावी अक्काकडे जायचे आहे. श्रीधरच्या वडिलांनी खुंटीवर टांगलेला आपला सदरा अंगावर चढवीत म्हटले. थांबा, मी पण येते तुमच्या बरोबर.
अक्का तिथे एकटीच असेल. मी आले तर अक्काला थोडा आधार वाटणार. मोठ्या बाईसाहेब म्हणाल्या. हो, या तुम्ही, असे म्हणत श्रीधरच्या वडिलांनी मोठ्या बाईसाहेबांना आपल्याबरोबर येण्याची परवानगी दिली. तिथे जवळच श्रीधर आणि कस्तुरी पण होते. काय बाबा, तुम्ही कुठे जाता आणि काय झाले? श्रीधरने विचारले. श्रीधर, अक्काचा नवरा अत्यंत आजारी आहे. त्यांनी तातडीने आम्हाला बोलावले आहे, म्हणून आम्हाला जावे लागत आहे. हो बाबा, जा तुम्ही, श्रीधर म्हणाला. अहो हे काय, तुम्ही आई बाबांना एकटेच पाठवत आहात? संध्याकाळची वेळ आहे. तुम्ही बरोबर असाल तर बरे वाटेल त्यांना. कस्तुरी श्रीधरला म्हणाली. म्हणजे? श्रीधरला काही समजले नाही. अहो, मला वाटते तुम्ही पण त्यांच्यासोबत जायला हवे. कस्तुरीने आपल्या मनातील विचार बोलून दाखवला. मला सुद्धा जावेसे वाटते, पण तू इथे एकटीच आहे. तुला सोडून मी कसा जाऊ? श्रीधर म्हणाला. मी कुठे एकटी आहे? इथे कांचना आहे, मामी आहेत, रामप्पा आहे, चिन्नम्मा आहे. कस्तुरीने म्हटले. खरंच राहणार का एकटी? श्रीधरने हसत विचारले. 1-2 दिवसाचा तर प्रश्न आहे. जा तुम्ही, कस्तुरीने उत्तर दिले. बरं, मी जातो, पण त्याच्या आधी तुला पण माझे एक काम करावे लागणार. कारण पुढचे 2-3 दिवस मी इथे असणार नाही. तेव्हा मला माझ्या हृदयात तुझा सुगंध भरून परगावी जायचे आहे. श्रीधर म्हणाला. पण आता या क्षणी ते कसे शक्य आहे? आता तर कोणी झोपलेले पण नाहीत. कस्तुरी म्हणाली. आता ते सगळे आपापल्या कामात व्यस्त असणार. कोणाला शंका सुद्धा येणार नाही. नाही म्हणू नकोस ना. श्रीधरने आपला हट्ट सोडला नाही. बरं, तुम्ही जा तलावावर, मी लगेच तयार होऊन येते. कस्तुरी तयार झाली आणि आपल्या खोलीत गेली. हे ऐकून श्रीधर पण खुश झाला. तर तुम्ही ऐकत होता कस्तुरीगंधा द फ्लावरिंग ट्री या कथेचा 28वा भाग. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कॉमेंटमध्ये जरूर कळवा. लगेच भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.